उबेरकडनं फर्स्ट राईड भेटली आपल्याला पुणे रेल्वे स्टेशन. ओलाकडनं पण आली होती पण ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट केली होती उबेरची. सो ओलाची कॅन्सल नाही केली, सॉरी ओलाची घेतली नाही. आता इथनं आपण निघतोय इंद्रायणनगरला. इथंच आपल्या घराच्या इथनं 2-2.5 किलोमीटर. आणि आणखीन एक जी पडली होती पण भोसरीतनंच पडली होती, तिचे फेअर जास्त दाखवले 25 रुपये. ठीक आहे, आता हरकत नाही. सकाळी कारण राईड कॅन्सल करायची म्हणजे रेटिंग आपलं खराब होतं. सो मी एक कॅन्सल नाही केली कारण ती परवडली असती मला. ती पण स्टेशनचीच होती आणि ही पण स्टेशनचीच होती, पण रेटिंग खराब होतं आपलं असं केलं तर. ठीक आहे, चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आपण आलोय स्टेशनला, कस्टमरला सोडलंय आपण. आणि कस्टमर सोबत ज्या लेडीज होते त्यांना वॉमिटिंग होत होतं, तर उलटी झाली त्यांना, पण बाहेर झाली, गाडीच्या आत नाही केली त्यांनी. तरी पण कस्टमर म्हणले गाडी तुमची वॉश करून घ्या. 200 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलेत. 294 झाले होते, 500 रुपये कस्टमरने दिलेत. तर बघू आपण आता बाहेरून आतून किती गाडी घाण झालेली आहे. तर इथं आता स्टेशनच्या इथं आपण फ्रेश होऊ आणि गाड्या दाखवतात ते 16 ते 20 तोपर्यंत, म्हणजे एक 10-15 मिनिटं. आणि गाडी पण जर खराब झाली असेल तर आपण ती साफ करून घेऊया आणि बघू परत येऊ स्टेशनला, म्हणजे इथनं राईड भेटून जाईल. टाइम झालाय 5:48. गाडी चालली 20 किलोमीटर. तर आता इथनं बघू, ती राईड आणली असती तरी परवडली असती, पण ठीक आहे, हरकत नाही. याच्यामध्ये आपला अर्निंग 500 रुपये डबलच झाले, हरकत नाही. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. गाडी थोडी घाण होती, आपण आपल्याकडची बिस्लरी आपण साफ करून घेतले. तर ठीक आहे, गाडी तर स्वच्छ करून घेतली आपण. आता परत आपण स्टेशनला चाललोय. आता किती गाड्या आहेत बघूया आणि आपल्याला कुठली राईड पडतं ते पण लांबच्या पासून पिकअप आहे. 5 किलोमीटर 4 किलोमीटर सुद्धा स्टेशन पासून आपल्याला पिकअप घ्यायचंय. एक 5-10 गाड्या असतील, आपण थोडंसं वेट करू आणि पुढे निघूया कुठं जातो ते. आलो आपण हिंजवडी फेज 1ला. कस्टमरला सोडले, 4 जण होते. 345 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला काहीतरी 249 काहीतरी भेटले. टोटल आपलं 412 रुपये काहीतरी अर्निंग झाले आणि 200 ते तर 612 आपलं अर्निंग झाले. 600 पकडा. गाडी चालली 43 किलोमीटर. टाइम झाले 6:55. आता इथनं बघूया आपल्याला कुठं पडते. इथनं पण पडायला पाहिजे सकाळ. तर बघूया. सीएनजी इथं पंप पुढे बघतो कारण 4 गाड्या सीएनजी संपलाय. असेल सीएनजी बहुतेक आहे वाटते इथं. असेल तर फिल करून घेतो, गुगल करतो आणि बघूया आज किती काम होते. तर उबेरकडनं आपल्याला एक राईड पडली, कोंडवा बुद्रुक. मी तिकडची घेत नाही, पण ठीक आहे. सकाळ 300 रुपये फेअर आलाय. सो ऍक्सेप्ट केली आणि चाललोय कस्टमरच्या लोकेशनला. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आपण वाकडपासून ही राईड आणली होती. ट्रिनिटी कॉलेज म्हणून आहे काहीतरी, कोंडवा बुद्रुक. तर कस्टमरला सोडलंय आपण आणि इथनं आपल्याला एक राईड पडली आहे स्टेशनची, पण 5 किलोमीटरचा पिकअप आहे. ठीक आहे, ऍक्सेप्ट केली कारण इकडनं राईड भेटणार नाही. 167 काहीतरी आपल्याला फेअर दाखवले. 150 रुपये भेटतील. मोकळं जाण्यापेक्षा 150 रुपये घेऊन स्टेशनला जाऊन तिथून पुढे आपल्याला ट्रिप घेतलेली परवडल. आणि या राईडचं आता आपल्याला भेटले होते 376. ऑनलाईन पेमेंट केले कस्टमरनी. तर ठीक आहे. आता इकडं इस्कॉन टेम्पल या साईडला माहित होतं इकडनं राईड भेटेल पण आपण एरिया खूपच आतमध्ये होता. रोडवरनं भेटून जाते, पण ठीक आहे म्हणून मी ऍक्सेप्ट केली राईड आणि चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. कारण एवढ्या लांबनं राईड घेऊन ती पुढे 9 किलोमीटर सोडण्यात काय पॉईंट नाहीये. पण एमटी जाण्यापेक्षा जर त्याचे आपल्याला एमटी जायचे जर पैसे भेटत असतील 10 रुपये किलोमीटर, तर कधी असं पण केलं पाहिजे माझ्या हिशोबाने. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा मला. पण मी तरी केली एक्सेप्ट, कारण मोकळ्या येण्यापेक्षा तेवढे 10 रुपये किलोमीटर जरी भेटले तरी परवडल. 9 आणि 5, 10, 15 किलोमीटर बरोबर 10 रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेट भेटणार आहे या ट्रिपचा. पण जर कॅन्सल नाही झाली तर, कस्टमरने कॅन्सल नाही केली तर आपल्याला ती परवडल. कस्टमरने कॅन्सल केली कारण टाइम खूप आहे ना. 14 मिनिटं जायचंय पिकअप घ्यायला आणि पुढं आणखी 15-20 मिनिटं राईड आहे. ठीक आहे, बघूया काय होतंय, करतो अपडेट. आपण आलो स्टेशनला. कस्टमरला ड्रॉप केलं. 159 रुपये आपल्याला भेटलेत आणि टोटल आपलं 1000
.1000 आणि 200 रुपये ते 1200 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 97 किलोमीटर. टाइम झाला आहे 8:49. तर आता आपल्याला CNG जिथं पण भेटेल एका राईडमध्ये तिथं आपल्याला फिल करावीच लागणार आहे. आणि नंतर मग आपण बघूया इथनं पुढे जातो. आता इथं राईड एक येत होती तिरंगुटची, पण ती एक्सेप्ट करेस्तोरच कोणतरी एक्सेप्ट केली, आपल्याला नाही भेटली ती. तर ठीक आहे, आता इथनं स्टेशनला चाललो. गाड्या काही जास्त नाही आहेत, 5-6 गाड्या आहेत. तर रॅपिडोकडनं जी राईड आणली होती आपण ती DY पाटील पुणे स्टेशनपासनं, तर तिचे 263 रुपये आपल्याला भेटलेत. आणि इथनं आपल्याला एक धानोरीची राईड भेटली 5 ते 6 किलोमीटर, पण फेअर जास्त दाखवला 150 काहीतरी आणि 133 रुपये एक्स्ट्रा. तर बघूया काय आहे नक्की ते. तर ठीक आहे, आता इथं चाललोय. इथं कधी गेलो नाही मी या एरियामध्ये, फर्स्ट टाइमच चाललोय. राईड कंप्लीट बघू किती वेळ लागतोय, काय कसं काय हिशोब करतो अपडेट. धानोरीमधनं जी राईड आणली आपण विमाननगरला, फक्त 6-7 किलोमीटरची राईड होती, 5.7 आणि पिकअप होता काहीतरी 6 किलोमीटर. 7 किलोमीटरच्या राईडचे आपल्याला 290 रुपये दिलेत. सर्ज भेटला 133 रुपये आणि 154 रुपये फेअरचे भेटलेत. तर 200 रुपये या राईडचे आपल्याला भेटलेले आहेत. तर बहुतेक आपलं 1600-1700 अर्निंग झाला असेल. तर रॅपिडोचं चांगलं सर दिला, म्हणजे डबलचं सर दिला. ठीक आहे, रॅपिडोच्या राईड आहे तिथं, थोडंसं वेट करायला एक व्यवस्थित ट्रिप भेटली. 3 गाड्या CNG आहे, तर इथं CNG पंप कुठं आहे का बघतो. ठीक आहे, काही खाल्लेलं पण नाही. आपण सकाळीच लवकर निघलो, 5लाच निघलोच. तर बघूया इथं किती वेळ लागतोय आपल्याला पुढची राईड भेटायला. आता मी अर्निंग बघितली तर 1000 रुपये आपले उबेरचे झालेत आणि 553 रुपये आपले रॅपिडोचे झालेत आणि 200 रुपये आपल्याला त्या कस्टमरने एक्स्ट्रा दिले ते गाडी वॉश करायचे. तर ते टोटल मिळून आपलं 1753 रुपये झालेत. गाडी 125 किलोमीटर चालली आणि वेळ झालाय 10 वाजून 14 मिनिटं. तर ठीक आहे, व्यवस्थित आहे आपलं अर्निंग. रॅपिडोने चांगलं दिलं बरं का आज, रॅपिडो एकदम मस्त दिलं. तर फक्त आता रॅपिडोच ओपन आहे आणि उबेरला तर सर्ज आहे, तर उबेर पण चालू करतो आणि बघूया राईड कुठं व्यवस्थित भेटते आपल्याला. जर भोसरी साईडची भेटली तर गॅस भरून आपल्याला परत येता येईल. तर मी गोटू बघतो टाकून भोसरी वगैरे, विश्रांतवाडी किंवा भोसरी त्या साईडचा एरिया भेटतोय का. भेटला तर बघूया, जाऊया, करतो अपडेट. 15-20 मिनिटं आपण वेट केला. राईड काय म्हणावी तशी राईड नाही पडली. सो आपण थोडंसं शेअर मार्केटचं केलं. 98 रुपये तिकडे निघलेत आपल्याला. दोन ट्रेड केले छोटे छोटे 50-50 रुपयाचे. तर ठीक आहे, तेवढं तर आपल्याला भोसरी MIDCची एक राईड पडली आहे, चिंचोड MIDC. तर ठीक आहे, चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कम्प्लीट झाल्याचं करतो, कारण की गॅस पण संपलाय आपला. गॅस पूर्ण एंड होतोय, 2 गाड्या राहिल्यात. तर गॅस आपण तिकडेच भरू आपल्या इथं भोसरीमध्ये. ठीक आहे, करतो अपडेट नंतर कुठं जातोय, किती वेळ लागतोय. राईड झाली आपली कंप्लीट. आपण आलोय भोसरीमध्ये, भोसरी MIDC मध्ये. तर कस्टमरचं बिल झालं 355 रुपये आपल्याला दिले, 272. तर अशा प्रकारे आपला दिवस संपतोय माझ्या हिशोबाने, कारण भोसरीमध्ये आपण टाइम झालाय 11:30 वाजलेत आणि 150 किलोमीटर गाडी चालली. CNG एंड झालाय, एक गाडी फक्त, कारण 2 गाड्या ऑलरेडी होत्या आणि प्रेशर कमी होतं. बहुतेक 500-550च्या CNG मध्येच आपलं काम झालेलं आहे आज. 500च्या CNG मध्ये काम झाले. तर टोटल आपलं उबेरचं झाले 1273, 1273 आणि रॅपिडोचं झाले 553 आणि 200 रुपये आपल्याला ते कस्टमरकडनं एक्स्ट्रा भेटलेले आणि 98 रुपयाचं आपलं शेअर मार्केट. तर अशी जर टोटल केली तर 2124 रुपये होतात. तर आपण निघलो होतो 5 वाजता. 6, 7, 8, 9, 10, 11, 6.5 तासामध्ये आपलं 2124 रुपयाचं काम झाले. 500चं CNG जरी पकडलं तरी 1620 रुपये आपल्याला राहतात आज. तर ठीक आहे, असं काम डेली व्हायला पाहिजे, व्यवस्थित वाटतं. तर आता बहुतेक भावाला गाडी पाहिजे 4-5 दिवसाकरता गावाला जायचे. जर व्हिडिओ नाही आली तर भावाने गाडी नेली, जर व्हिडिओ आली तर भाऊ बसने गेलाय. तर ठीक आहे, तर आता आपण इथनं CNG फिल करून घेऊ आणि बाकी मग आपण आता बघूया. इथनं जर राईड व्यवस्थित भेटली आपल्याला तर आपण राईड करू, नाही तर आपण बघूया काय करू. घरच्या साईडला निघतोय किंवा आणखी काही काम आहेत आपल्याला ते करू. बहुतेक आता इथनं CNG फिल करू. CNG इथंच आहे माझ्या पुढं 2 मिनिटावर.
तर ठीक आहे, बघू किती वेळ लागतोय.